जलगांव में अनर किलिंग का सनसनीखेज मामला। रिटायर्ड पुलिसकर्मी पिता ने प्रेम विवाह से नाराज होकर बेटी की गोली मारकर हत्या की। दामाद गंभीर घायल। जिले के चोपड़ा तहसील के अंबेडकर नगर में हल्दी समारोह के दौरान एक दिल दहला देने वाली घटना सामने आई। प्रेम विवाह से नाराज एक रिटायर्ड पुलिसकर्मी ने अपनी ही बेटी और दामाद पर अंधाधुंध फायरिंग कर दी। इस हमले में बेटी तृप्ति अविनाश वाघ की मौके पर ही मौत हो गई, जबकि दामाद अविनाश ईश्वर वाघ गंभीर रूप से घायल हो गए हैं। घटना के बाद आक्रोशित लोगों ने आरोपी पिता की सार्वजनिक रूप से पिटाई कर दी, जिससे वह भी गंभीर रूप से घायल हो गया। पुलिस ने आरोपी के खिलाफ चोपड़ा सिटी पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर लिया है। बताया जा रहा है कि मृतका तृप्ति मुंबई के दहानुकर कॉलोनी, कोथरूड, पुणे की निवासी थी। प्रेम विवाह को लेकर पिता लंबे समय से नाराज था और इसी रंजिश के चलते ये दर्दनाक वारदात अंजाम दी गई। पुलिस मामले की जांच कर रही है और इलाके में तनाव का माहौल बना हुआ है। 10:15 वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एकांनी एका मुलावरती गोळीबार केलेला आहे। याचा मागचा इतिहास असा आहे, अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेले होते आणि ह्या लग्नाला मुलींचा वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आले होते। याविषयीचं माहिती या मुलींचा वडील किरण मंगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झाला, मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होतं आणि किरण मंगले हा रिटायर्ड PSI म्हणून माहिती पडत आहेत, CRPFमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे, ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रथमदर्शी माहिती पडत आहे। आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल। सर त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे? आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हतं असं माहिती आहे, म्हणजे अजून कोणी आहे का, कोणी मदत केली का या विषयावर आम्ही तपास करून जरी असून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणार आहे, अटकेची कारवाई। आता सध्या FIRचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे। सर एकूण किती राऊंड फायर झाले? गोळी लागली नाही, गोळीला गोळी लागली का सर? ती माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर? आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही। आता साधारणतः तिथं 3 पुंग्या भेटलेल्या आहे, कॅटरीज भेटलेलं आहे, मग अजून किती फायर झाले का या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होईल। ओके,